नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशन संदर्भात पाहू शकता। बघा ITIच्या ॲडमिशन संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। ITIचे ऑप्शन्स फॉर्म सुरू आहे, त्यासोबतच जी काही तिसरी लिस्ट होती ती देखील लागलेली आहे आणि त्या लिस्टमध्ये बहुतेक मुलांना जे काही ट्रेड आहेत ते मिळालेले आहेत, बहुतेक मुलांचे नंबर देखील लागलेले आहेत। ठीक आहे, आता ऑप्शन फॉर्म देखील सुरू आहेत। हे जे काही ऑप्शन फॉर्म आहेत ते व्यवस्थित भरायचे आहेत, कशा पद्धतीने भरू शकता त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये कळणार आहे। त्यासोबतच आता पुढे काय करायचे, काही तुमचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते देखील आपण घेतले, तर ते देखील या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वात अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वांना सूचना आहे, लगेचच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या। जोपर्यंत तुमचा ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे। सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। ठीक आहे, तर लगेचच आपण सुरुवात करूया आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना या ठिकाणी पाहूया। तर बघा, पहिला आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे, ऑप्शन फॉर्म कसा कुठे भरायचा थोडक्यात माहिती द्या ना सर। बघा, यांना सांगू इच्छितो, आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, स्पेशल व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं सगळ्यात स्पेशली तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की कशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता। लाईव्ह मी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे, लाईव्ह तुम्हाला ऑप्शन्स कशा पद्धतीने भरायचे त्याची माहिती तुम्हाला दिली आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला तो जो काही व्हिडिओ आहे तो पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी कळून जाईल आणि त्यानुसार तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता। पुढचा प्रश्न, त्यानंतर बघा, आपल्या व्हिडिओमुळे काही मुलांना त्या ठिकाणी फायदा होतो। बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, भावेश यांना फायदा झाला आहे। खूप खूप धन्यवाद दादा, तुमच्या मार्गदर्शनाने मला खूप हेल्प झाली व खूप मुलांना होत आहे आणि तुम्हाला पुढील जीवनात खूप यशस्वी व्हा अशी आमची इच्छा आहे। खूप खूप धन्यवाद, तुम्हाला देखील खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार आहे तुमचे। त्यासोबतच तुम्हाला पुढील आयुष्यात तुमचं जे काही करिअर आहे ते चांगलं घडो अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। बघा, मी त्यांना या ठिकाणी उत्तर देखील दिलेले आहे, खूप खूप आभारी आहे आणि त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो, तुमच्या पुढील करिअरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। पुढचा प्रश्न बघा, तर बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे, सर मी 4 ट्रेड टाकले होते, त्यापैकी माझा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल लागला, पण सर मला तो करायचा नाही सर, आता काय करायचं प्लीज सांगा। तर बघा, मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला हा जो काही ट्रेड आहे त्या ट्रेडला ॲडमिशनच घ्यावं लागेल। जर तुम्ही ॲडमिशन नाही केलं तरी तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नाहीत, त्यामुळे तुम्हाला ह्या ट्रेडला एकतर ॲडमिशन घ्यायचं असेल तर घेऊ शकता किंवा मग तुम्ही पुढच्या फेरीसाठी असेही पात्र नाहीत, कारण तिसऱ्या फेरीमध्ये पहिल्या 5मध्ये जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार आहे। ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, ऑप्शन फॉर्म भरत असतानाच जे काही तुम्ही 5 ट्रेड टाकत असाल, पहिले 5, तर ते असेच ट्रेड टाका की ज्या ट्रेडला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात, तेच ट्रेड तुम्ही टाका, असं मी तुम्हाला त्यावेळेस देखील सांगितलं होतं ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत होता। आता बघा, 4थ्या नंबरचा तुम्हाला जर ट्रेड पहिल्या 4 ट्रेडमध्ये तुम्हाला लागलेला आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन करावंच लागेल। त्यासोबतच असं अजूनही काही विद्यार्थ्यांसोबत जर झालं असेल, त्यांना जर पहिल्या 5मध्ये ट्रेड लागला असेल आणि त्यांना ॲडमिशन करायचं नसेल तर ते पुढच्या फेरीसाठी पात्र नसणार आहेत। ठीक आहे, आता राहिला विषय आताच्या फेरीसाठी म्हणजे 4थी जी काही फेरी येणार आहे तर त्या फेरीसाठी काय आहे, तर बघा, जे कोणी विद्यार्थी आता ऑप्शन फॉर्म भरत आहात, बघा ऑप्शन फॉर्म सुरू आहेत, अजूनही ते सुरू आहेत, यामध्ये तुम्हाला काही बदल करायचे असतील तर करू शकता या व्हिडिओनंतर। बघा, ऑप्शन फॉर्म तुमचे सुरू आहेत। आता ऑप्शन फॉर्म भरत असताना एक काळजी घ्यायची आहे, तुम्हाला या ठिकाणी सांगतोय। बघा, यावेळेस ऑप्शन फॉर्म भरत असताना असेच ऑप्शन टाका की ज्या ऑप्शनला, ज्या ट्रेडला, ज्या ITIला तुम्ही ॲडमिशन करू शकता, कारण यावेळेस काय होणार आहे, 4थ्या लिस्टला तुम्ही कितीही ऑप्शन टाकले, समजा 1 पासून ते 100पर्यंत कितीही ऑप्शन टाकले, तुम्ही 1 पासून 100पर्यंत ऑप्शन टाकले, तुम्हाला ह्यापैकी कुठलाही ट्रेड लागला तरी तुम्हाला ॲडमिशन करावंच लागणार आहे। ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, 1 पासून ते 100पर्यंत कुठलाही ट्रेड लागला, तुम्हाला 100 नंबरचा ट्रेड लागला तरी तुम्हाला ॲडमिशन करावं लागेल, 50 नंबरचा लागला तरी तुम्हाला ॲडमिशन करावं लागेल, पहिल्या नंबरचा लागला तरी तुम्हाला ॲडमिशन करावं लागेल, कारण तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नसणार आहात। ठीक आहे, हां, इच्छा तुमची, तुम्हाला ॲडमिशन करायचं नाही करायचं, परंतु तुम्ही पुढच्या फेरीला पात्र नसणार आहात। ही 4थी फेरी असणार आहे, 4थ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरले जातात। जर तुम्हाला या ठिकाणी चेंजेस करायचे असतील तर तुम्ही अजूनही करू शकता आणि ट्रेड असेच टाका की ज्या ITIला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, ज्या ट्रेडला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता असेच ट्रेड तुम्ही टाकायचे आहेत। आता बघा, वॅकन्सी रिपोर्ट कसा चेक करायचा आहे त्याचा देखील व्हिडिओ चॅनलवर आहे, डॉक्युमेंट्स कोणते लागतात त्याचे देखील व्हिडिओ चॅनल्सवर आहेत, त्यासोबतच ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनल्सवर आहेत। तर ठीक आहे, संपूर्ण योग्य ते मार्गदर्शन मी तुम्हाला करत असतो। आपल्या चॅनलला जाऊन भेट द्या, त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील, ते व्हिडिओ बघा, त्यामध्ये व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि त्यानुसार तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तुम्हाला देखील कळालं असेल। आता पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न असा आहे, 4थ्या राऊंडला अप्लाय करताना असा प्रॉब्लेम येत आहे, काय करू? बघा, प्रॉब्लेम काय,
इन कॅप 2 यू आर अलॉटेड इन टॉप 3 प्रायोरिटी ऑर्डर, हेन्स यू कॅनॉट चेंज ऑप्शन प्रिफरन्स. तर बघा या ठिकाणी यांना कॅप नंबर 2मध्ये म्हणजेच दुसऱ्या फेरीमध्ये 3ऱ्या नंबरचा जो काही ट्रेड आहे तो मिळाला होता. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या फेरीमध्ये जर तुम्हाला पहिल्या नंबरचा ट्रेड मिळाला असेल तर तो तुम्हाला घेणं अनिवार्य होतं. दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या 3मध्ये जर तुम्हाला मिळालं असेल तर तुम्हाला घेणं अनिवार्य होतं, जे यांच्या केसमध्ये झालेलं आहे. आणि तिसऱ्या फेरीमध्ये पहिल्या 5मध्ये जर तुम्हाला ट्रेड मिळाला असेल तर तुम्हाला घेणं अनिवार्य असणार आहे. ठीक आहे, आणि चौथ्या फेरीमध्ये कुठलाही ट्रेड लागला 1 ते 100पर्यंत तरी तुम्हाला तो घेणे अनिवार्य असणार आहे, तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नसणार आहात. तर अशा पद्धतीने आहे. आता तिसऱ्या फेरीमध्ये यांना जर आपण पाहिलं दुसऱ्या फेरीमध्ये 3ऱ्या नंबरचा जो काही ट्रेड आहे तो त्यांना मिळालेला होता. पहिल्या 3मध्ये त्यांना ट्रेड मिळाला होता आणि त्यामुळे त्यांनी ते ॲडमिशन केलेलं नाही, त्यामुळे त्यांना ऑप्शन फॉर्म जो आहे तो भरता येत नाही आहे. ठीक आहे, तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नाहीत. आता तुम्हाला जे काही आहे नवीन फॉर्म भरावा लागेल 5व्या लिस्टसाठी, 5व्या राऊंडसाठी. तो कधी सुरू होईल, काय माहिती आहे, त्याची माहिती तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ पाहत राहा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न आहे संगीता जोशी यांचा. सर ॲक्च्युली माझा नंबर इलेक्ट्रिशियनला लागला आहे पण प्रायव्हेटमध्ये, आणि आता माझे रिलेटिव्स म्हणत आहेत की तिथं लेक्चर होत नाहीत आणि ते कॉलेज 7th नंबरला आहे, तर मी आता काय करू प्लीज सांगा. माझा नंबर लागेल का पुढे इलेक्ट्रिशियनला? मला 73% आहेत आणि मी बीड डिस्ट्रिक्टचा आहे, प्लीज हेल्प मी सर. तर बघा हे विद्यार्थी आहेत. या ठिकाणी एकच सांगू इच्छितो, पहिल्या 7मध्ये तुमचा नंबर लागल्यामुळे तुम्हाला तुम्ही पुढच्या राऊंडसाठी पात्र आहात, परंतु इलेक्ट्रिशियनला नंबर लागेल किंवा नाही याची खात्री नाही आहे. कारण ही जी काही प्रोसेस असते ही त्या ठिकाणी सेंट्रलाइज आहे, कॉम्प्युटर बेस त्या ठिकाणी तुमची मेरिट लिस्ट तयार होत असते, त्यामुळे तुमचा नंबर लागेल किंवा नाही ते सांगू शकत नाही, परंतु तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र त्या ठिकाणी आहात. ठीक आहे, चौथ्या राऊंडसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. ठीक आहे, तुमची इच्छा आहे सर्वस्वी घ्यायचं किंवा नाही ते तुमची इच्छा आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न अशा पद्धतीने आहे. सर माझा 3rd राऊंडला 2nd प्रिफरन्स नंबर लागला आहे बट मला तो नको, तर ते ॲडमिशन रिझर्व ठेवता येईल का आणि 4th राऊंडला अप्लाय करता येईल का? नाही, ते ॲडमिशन देखील रिझर्व ठेवता येणार नाही आणि 4th राऊंडला तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही ॲडमिशन करू शकता. ॲडमिशन नाही केलं तरी तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नसणार आहात. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. सर माझा नंबर लागला, धन्यवाद सर, मार्गदर्शन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर बघा पुढे. आता बघा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. विशाल रत्न पारखे यांनी विचारला आहे. इतके व्हिडिओ बनवले आहे पण एकाही व्हिडिओमध्ये जिल्हानिहाय मेरिट लिस्ट कशी पाहावी हे सांगण्यात आले नाही. कृपया यावर छोटासा व्हिडिओ बनवला तर खूप मदत होईल. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, ऑनलाईन पद्धतीने ही जी काही माहिती आहे ती मिळत नाही. ही माहिती घेण्यासाठी आपल्याला डायरेक्टली ITIला व्हिजिट करावं लागतं आणि त्या ITIमध्ये आपल्याला जी काही ट्रेड असेल त्या ट्रेडला आपल्याला समजून जातं की शेवटच्या नंबरचा जो काही ट्रेड आहे तो किती टक्केवाल्या मुलाला अलॉट झाला आहे, त्यावरून आपल्याला टक्केवारी त्या ठिकाणी कळते. ऑनलाईन पद्धतीने ही जी काही माहिती आहे ती फक्त ITIलाच मिळत असते, ती आपल्याला इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी मिळत नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न. तर बघा पुढचा प्रश्न आहे. सर माझा 3rd राऊंडमध्ये 4 नंबरचा ट्रेड भेटला आहे पण मला तो ट्रेड नाही घ्यायचा आहे, मग 4th राऊंडमध्ये दुसरा ट्रेड भेटेल का? 4th राऊंडसाठी तुम्ही पात्र नाही आहात, कारण पहिल्या 5मध्ये तुम्हाला ट्रेड लागलेला आहे, त्यामुळे तुम्ही 4थ्या राऊंडसाठी पात्र नाहीत. जर तुम्ही ॲडमिशन नाही केलं तरी तुम्ही पुढच्या राऊंडसाठी पात्र नाही आहात. ठीक आहे, पुढचा प्रश्न. त्यानंतर पुढे पाहू शकता बघा. सर माझा नंबर इलेक्ट्रिशियन लागला आहे, 80% होते, तुमच्या गायडन्सने नंबर लागला सर, थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा, पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि जेवढा आनंद तुम्हाला तुमचा नंबर लागल्यानंतर होत नाही तेवढा आनंद मला होतो की माझ्या विद्यार्थ्यांचा नंबर त्या ठिकाणी लागतो. त्यानंतर पुढे बघा. थँक्यू सर, मला 60 होते, फिटर ट्रेड लागला. तर बघा फिटर देखील ट्रेड चांगला आहे आणि तुम्हाला देखील पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर बघा पुढे. सर मी तुम्हाला खूप मेसेज केले पण तुम्ही त्याची रिप्लाय दिलेली नाही, परंतु काही हरकत नाही सर, माझा 3rd राऊंडमध्ये नंबर लागलेला आहे. मी तुमचे व्हिडिओ बघितलेले आहे तर मला त्यावरून खूप काही मिळालं जसं मला माहीत पडायला पाहिजे. सर तुमचे खूप खूप धन्यवाद. माझा नंबर ITIला लागलेला आहे इलेक्ट्रिशियनमध्ये. आज खूप खूप छान वाटत आहे सर. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्यासाठी तुमच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आहे पुढील करिअरसाठी. आणि काय होतं एक वेळेस आहे ना, बहुतेक कमेंट्स तुमच्या येत असतात, त्यामुळे सर्वच कमेंट्सना उत्तर देणं त्या ठिकाणी शक्य होत नाही, त्यामुळे तुमच्या कमेंट्सचे मी उत्तर देऊ शकलो नसेन, परंतु काही हरकत नाही. मी व्हिडिओच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करण्याचा त्या ठिकाणी जो काही माझा प्रयत्न आहे तो करतच असतो. पुढचा प्रश्न बघा. सर माझा पण नंबर लागला सर, दुसऱ्या सिटीमध्ये टाकला ट्रेड, मग नंबर लागला सर, थँक्यू व्हेरी मच. तर तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा, पुढील आयुष्यासाठी तुमच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर बघा पुढे पाहू शकता. सर मला इलेक्ट्रिशियनला नेम आला आहे, थँक्स सर.
तर तुम्हाला देखील पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आपण अशा पद्धतीने या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन सर्वच विद्यार्थ्यांना करत असतो आणि त्या विद्यार्थ्यांचा नंबर देखील लागत असतो. तुम्ही पाहू शकता जे काही विद्यार्थी त्यांचे इलेक्ट्रिशियन्स, फिटर म्हणजे चांगल्या ट्रेडला त्यांचा त्या ठिकाणी नंबर लागत असतो. योग्य ते मार्गदर्शन माझ्या परीने जेवढं होईल तेवढे मी प्रयत्न करत असतो. त्या पद्धतीने जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला तर नक्कीच तुमचे त्या ठिकाणी जे काही नंबर आहेत, ट्रेड जे आहेत ते चांगल्या पद्धतीने लागू शकतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.